मुरुड जंजिरा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांना आचारसंहितेचा भंग आणि शासकीय पदाचा गैरवापर केल्याबद्दल निवडणूक अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। आराधना दांडेकर यांनी शासकीय दालनातून राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार केल्याची तक्रार शिवसेना गटनेते पांडुरंग आरेकर यांनी केली होती। जिल्हा परिषद निवडणुकीत नगराध्यक्षा दांडेकर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणारा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप आहे। याची तक्रार शिवसेनेनं केली होती। शिवसेनेच्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगानं नगराध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। त्यामुळे त्या अडचणीत आल्या आहेत। या प्रकरणामुळे मुरुड तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। तक्रारीनंतर संबंधित व्हिडिओची तपासणी करण्यात आली असता नगराध्यक्षा आराधना दांडेकर शासकीय कार्यालयातील अधिकृत दालनात बसलेल्या दिसतात। नगर परिषदेचा अधिकृत फलक आणि शासकीय वातावरण स्पष्टपणे दिसून येत आहे। राज्य निवडणूक आयोगानं 4 नोव्हेंबर 2025 च्या आदेशानुसार कोणत्याही पक्षाचा किंवा उमेदवाराच्या प्रचारासाठी शासकीय अथवा निमशासकीय संस्थांच्या इमारती, कार्यालय किंवा आवाराचा वापर करण्यास मनाई आहे। त्यामुळे प्रथमदर्शनी निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे नगराध्यक्षांना 24 तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। निर्धारित मुदतीत समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास संबंधितांविरोधात पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा नोटीसमध्ये देण्यात आलाय। या घटनेमुळे मुरुड तालुक्यातील राजकीय वातावरण तापलं असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा काटेकोर अंमलबजावणीबाबत प्रशासन किती सतर्क आहे याचीही चर्चा सुरू झाली आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।